मित्रांनो बघा, बोट अँड स्ट्रीम धड्यातलं एकदम बेसिक उदाहरण आहे. काय म्हणते बघा, जर पोहणाऱ्याचा वेग स्थिर पाण्यात 9 किलोमीटर प्रति तास आहे आणि प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर प्रति तास आहे, तर प्रवाहाच्या विरुद्ध आणि प्रवाहाच्या दिशेने पोहणाऱ्याचा वेग किती असेल? एकदम सिंपल आहे. काय म्हणते बघा, समजा हा प्रवाह आहे, नदी आहे, ओढा आहे, काहीतरी आहे. त्याचा दिशा ही आहे, समजा आपण इकडे दिशा आहे, प्रवाह इकडे वाहत आहे, तर प्रवाहाचा वेग किती दिला आपल्याला? 5 किलोमीटर प्रति तास दिलाय. आणि पोहणाऱ्याचा वेग किती दिलाय आपल्याला? पोहणाऱ्या माणसाचा, समजा हे माणूस आहे पोहणारा, त्याचा वेग दिला आपल्याला 9 किलोमीटर प्रति तास. विचारले का आपल्याला? प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. बघा, प्रवाहाच्या दिशेने जर तो माणूस चालला, प्रवाहाच्या दिशेने चालला, तर त्यात प्रवाहाचा पण वेग ऍड होणार, बरोबर. तर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊन स्ट्रीम म्हणतात त्याला, त्याचा वेग किती होणार? 9 अधिक 5 म्हणजे 14 किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अपस्ट्रीम म्हणतात, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. बघा, आता तो जर इकडे चालला तर प्रवाहाचा वेग इकडे आहे, तर त्याला तो कमी करणार प्रवाहाचा वेग, म्हणजे 9 वजा 5 किती झाले? 4 किलोमीटर पर आवर. धन्यवाद.